डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा, तर जे विद्यार्थी 12वी पास आहे सायन्स फील्डमध्ये किंवा ज्यांनी ITI केलेलं आहे, हे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊ शकतात। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की जी ही ॲडमिशन प्रोसेस आहे कधी सुरू होणार आहे आणि याबद्दलचे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि कोणत्या तारखेपासून आम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे। तर याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर जे विद्यार्थी यावर्षी 24-25ला डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेत आहे त्यांची प्रोसेस अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे आणि हे जे पेज आहे हे 23-24चं आहे। 24-25चं पेज अजून साईडवर उपलब्ध करून द्यायचं आहे। तर यामध्ये विद्यार्थ्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे जे विद्यार्थी यासाठी अर्ज करणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यासाठी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की यासाठी 3 राऊंड होणार आहे। स्टार्टिंगला आपल्याला कॅप प्रोसेस म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर मेरिट लिस्ट आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॅप राऊंड 1चा फॉर्म फिल करायचा आहे। तर अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। तर या संदर्भात जेही अपडेट असणार आहे ह्या तुम्हाला सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर बघा, जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहे त्यांना जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहे कॅप अप्लिकेशन भरायसाठी म्हणजे जे कॅप राऊंडचे फॉर्म होणार आहे सुरू, त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला 10वीची मार्कशीट, जे विद्यार्थी 10वी पास आहे त्यांची जी मार्कशीट आहे हे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी 12वी पास आहे त्यांना 12वीची मार्कशीट लागणार आहे। जर तुम्ही 12वी पास नसाल, 10वीवर जर तुम्ही ITI केला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ITIची मार्कशीट लागणार आहे आणि ज्यांनी ITI नसेल केला त्यांना ITIची मार्कशीट लागणार नाही, फक्त 12वीची मार्कशीट लागणार आहे। तर अशा प्रकारे ह्या तुम्हाला मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे आणि नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही नॉन क्रिमिनल बघसाल तेव्हा त्याची जी व्हॅलिडिटी आहे ही कधीपर्यंत हे चेक करणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी याच्याबद्दलचा पुरावा आणि त्यानंतर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुमची TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो। तर हे तुमचे लास्ट एज्युकेशनचे असणार आहे। जर तुम्ही ITI पास असाल लास्टमध्ये तर ITIचे आणि जर तुम्ही 12वी पास असेल तर तुम्हाला 12वीकडून मिळालेलं सर्टिफिकेट असणार आहे। आणि त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट, तर रिझर्वेशन सर्टिफिकेट सर्वांकडेच नसते, ज्या विद्यार्थ्यांकडे रिझर्वेशन सर्टिफिकेट असेल ते विद्यार्थी देणार। जसे की तुमचे वडील जर आर्मी नेव्हीमध्ये असेल तर तुम्ही डिफेन्स रिझर्वेशन घेऊ शकता। अशा प्रकारे अनाथ, हँडिकॅप अशा प्रकारे जे रिझर्वेशन आहे या प्रकारे तुम्हाला रिझर्वेशन असेल तरच हे सर्टिफिकेट लागणार, अदरवाईज लागणार नाही आहे कोणाला। आणि त्यानंतर तुम्हाला एक ID प्रूफ लागेल तुमचं, त्यासाठी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता आणि उत्पन्नाचा दाखला। तर उत्पन्न दाखला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काढू शकता, कारण अजूनसुद्धा तुमच्याकडे वेळ आहे। तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या। ॲडमिशनला लागेलच असं नाही आहे, परंतु तुम्ही काढून ठेवा, जर ॲडमिशन प्रोसेसला लागला तर तुम्हाला अडचण जाणार नाही। तर अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट आहे। हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे, कारण येत्या आठवड्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असणार आहे। या व्यतिरिक्त जर कोणती अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यावर त्याबद्दलचा तो टाईम टेबल, कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।